हा हॅलो नयन, पेपर कोणता आहे आज? सो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आणि आजपासून पेपरांची सुरुवात होत आहे, म्हणजे पेपर स्टार्ट होते एंड सेमिस्टरचे. आणि आमचा पहिला पेपर आहे ना इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा आहे. तर मग आता आम्ही टाईम अजून 1 तास बाकी आहे, पण निघून गेलेलो आहे. तिथं एका दुकानामध्ये मस्त चहा पिलेली आहे आणि स्वतःला एकदम ताजं करून घेतलेलं आहे. आणि अब हमारी जो सेना है वो युद्ध भूमि की ओर बढ़ रही है, पढ़ाई करते करते. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. भाई कसा आहे अभ्यास? तर एकदम खतरनाक पेपर लिहिणार आहे सर्व. काल तब्येत खराब होती म्हणून कमी अभ्यास झाला, काही नाही, कवर करून घेऊ. सो लेट्स गो टुवर्ड्स कॉलेज. आता केवढी प्रिपरेशन झालेली आहे आपली? आमची प्रिपरेशन आहे ना एकदम लिमिट मध्ये झालेली पासिंग पुरती. हां, तर मग पास झालो. बात तर सही आहे. काय नोट्स वाचतोय का? तर आता आम्ही मित्रांनो कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे आणि मध्ये एंट्री घेणार आहे. तर चला मग काय होतं पाहूया. आज काय माहिती, जाताना जीव घाबरत आहे खूप मध्ये. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. तो मित्रांनो आमचा केमिस्ट्रीचा पेपर झालेला आहे आणि आत्ताच मी पेपर देऊन आहे ना बाहेर निघालेलो आहे. पाहू शकता तुम्ही, आता मी पोरं म्हणजे निघत असतील बाहेर. तर मग पेपर ना शब्दच नाही माझ्याकडे, इतका भारी होता. तर मग चला, माझ्या नंतरून ऐकू आपण. पहिले आपल्या मित्रांचं रिएक्शन घेऊ. सो आकाश, कसा गेला पेपर? पेपर चांगला गेला आहे. नापास झालं तर आपण परत देऊ शकतो. ऑटोनॉमस काही विषय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 22 जानेवारीला आमचे ते म्हणजे जे बॅकलॉग ज्यांचे लागतील ना त्यांचे वापस पेपर होणार आहेत. आम्ही 22 जानेवारीचा वाट पाहणार आहे, टेन्शन आहे. त्यानंतर इथं येतात हे देखो गाइस, ये जिन्होंने पूरा टॉप का पेपर लिखा है. सांग कैसा होता? मस्त लिहिला. केवढा लिहिला? पूर्ण लिहिलाय बहिणी. आणि काय अपेक्षा वाटते 60 पैकी? 60 पैकी 40 तर पडायलाच पाहिजे. पडायलाच पाहिजे, बरोबर आहे. खोटं बोलणारे माणसं आहे. सो इन दिवशी 80 डायरेक्ट 80 मार्काचा पडून आलाय. डायरेक्ट 80 मार्काचा पेपर लिहिलेला आहे म्हणे इथं वैभव. तर चला मग वैभव पासिंग होऊन जाणार आहे. काही विषय नाही. पासिंग होऊन जाणार आहे. और कुछ करणार नाही. इंजिनिअरिंगला आले आपण. पुढचे 3 पेपर या पेपरला, पण तुम्हाला पुढचे 3 पेपर तर काय वाटतं? केमिस्ट्रीचा गेला, मॅथचा मॅथ मध्ये लागणार आहे मित्रांनो खतरनाक. खबर की मॅथचा पेपर आहे आणि तो असतो एकदम कठीण पेपर. तर चला मग आता आपण बाकीच्या पोरांकडे जाऊया. प्रत्येक देशाला आउट ऑफ पेक्षा जास्त डबल बोऱ्या 120 मार्क. आम्हाला आहे ना तो फोन करून सांगायचा माझा काही अभ्यास झालेला नाही आहे असं आणि तसं. पण विषय काय माहिती आहे का, पाहू शकता तुम्ही, एकटा बसलेला आहे तो. पुरे पेपर देऊन येऊन गेले, अजून मी पेपर लिहिते. काय माहित काय लिहिते, विथ ऑप्शन सर्व पुरे पेपर भरत असेल तो. आणि ESच्या मुलं शेवट लोक बसून पेपर लिहिलाय, आउट ऑफ स्कोअर करणार आहे. आणि आम्हाला सांगता काहीच अभ्यास केलेला नाही म्हणे आम्ही. दिसून आले रात्र. पाहू शकता, आज तो गद्दार मित्र आम्हाला म्हणतो पासिंग पुरता पेपर लिहून येतो. रात्रीवर जागून अभ्यास करता आणि आम्हाला शिकवता इथं पासिंग पुरता पेपर लिहू. तर मग काय म्हणतोय, कसा गेला पेपर? हा, वाईट चांगला? 22 जानेवारीला वापस बॅकलॉगचा पेपर देणार आहे का? गजब बेइज्जती है. तर मग आता जाणून घेऊया माझ्या परम मित्र प्रतीक यांचं रिएक्शन. तर मग प्रतीक, कसा होता पेपर? पेपर चांगला होता. केवढा? पण एकदम चांगले होते, मस्त होते. एकदम सिंपल simple होता. होते. त्या पेपर पाहिलं दिल गार्डन गेलेलं. अरे नाही रे, स्टार्टिंग 2 क्वेश्चन पाहिले, मग थोडं कन्फ्युजन झाला जीव स्टार्टिंगला एकदम आहे ना. बोललं काही करून आज पूर्ण 5 मिनिटं काहीच आठवत नाही मित्रांनो. पण थोडंसं स्टेबल झालं, थोडे हातपाय थरथरणे बंद झाले की आपल्याला वाटतं की बाबा चला आता आपण पेपर लिहूया. आणि आपण सुरू करतो. जी मुंडी खाली जाती ती डायरेक्ट पुरा पेपर लिहिल्यानंतरच वरती येते. तर कधी कधी किती विचारामध्ये पडून जातो हा. पेपर लिहिता की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे मग का. आता सर मग किती वाटतं स्कोर? स्कोर 65 बोलते मी. 60 पैकी 65 आणणार आहे. 55 भेटून जाईल. 55 पर्यंत भेटून जाईल, काही विषय नाही. असं वाटतं का तुला टीचरला प्रश्न पडेल की मार्क कुठं कापू?
नाही असं तर नाही रे, एवढं पण परफेक्ट नाही लिहिलंय. म्हणजे असे शिक्षक लोक कधी लाईफ मध्ये भेटले ना मित्रांनो, तर तर आपली life एकदम माझा सुधारून जाते. आमचा इतिहास सांगतो की आम्ही पेपर एकदम खतरनाक लिहित असतो. हा तर मग चला ते रिझल्ट जेव्हा येईन तेव्हा बघूया आपण. आम्हाला माहिती आमची जी बॉम्ब आहे ती एकदम भारी पडलेली पेपरमध्ये, त्याच्यात काही मागणी आहे. पण आता 50 मार्काचा पेपर निघाला. 50 पैकी 50. आली ऐक तसे. तर मग इथं पहा आपल्या सोबत आहे सिव्हिल या ब्रांचचे स्टुडंट सोमेश्वर आणि श्रीरंग. तर मग कसा गेला तुमचा पेपर? एकदम मस्त, पासिंग होऊन जाईल. तुझा अशी आपली कंडिशन सांगायची असते. आता आम्हाला विचारून सुद्धा फायदा नाही. हे बा, हा पोऱ्या फक्त बसलेला होता, काहीच केलं नाही. ऑक्सिडेशन कोरोजन केलेलं होतं आणि तो ऑक्सिडेशन कोरोजन बी आता प्रेम भाऊ सांगा आता तुमचा पेपर कसा गेला? हे पहा मी गेलो तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर होता, पुरा बोल प्रेम भाऊ. तर मी पुरं स्टोरी सांगतो तुम्हाला. हा. मी त्या वर्गामध्ये गेलो, काय माहिती माझा जीव एकदम घाबरत होता. फर्स्ट टाइम असं वाटत होतं की कोणत्या तरी भूताच्या ठिकाण म्हणजे भूतकाळामध्ये चाललोय. मग मी गेलो, मग मी बसलो, मग मला पेपर आला. मग मी पेपर पाहिलं, मला 10 मिनिटाचा त्याला बघूनच असे तोंडात वाकडं होऊन गेलेलो होतो. हे काय आहे 10 मिनिटं काहीच आठवत नाही तो. पण मी थोडासा विचार केला, चला आपण आता पेपर लिहायला सुरुवात करूया. आणि म्हणजे जो पेपर लिहायला सुरुवात केला, खाली मुंडी वाकवली, ती डायरेक्ट 2.5 तासानंतरच वरती आली आणि पेपर पुरा 60 मार्काचा लिहिला. काही विषय नाही मित्रांनो. तर मग ही माझी केमिस्ट्रीच्या पेपरची स्टोरी होती. आता पुढे 3 पेपर बाकी आहे. मॅथ नावाचा एक खतरनाक विषय बाकी आहे, तर बघू त्याचं कसं होतं. दानव येतो. धन्यवाद. 24 hours later. So guys, we are back in SNJB. तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता शूटिंग बघत आहे. आमचा डायरेक्ट मॅथचा पेपर झालेला आहे. खूप चांगला. आम्ही सकाळी 5 वाजता झोपलो होतो आणि 6:30ला उठलो होतो वापस अभ्यास करायला. 9 वाजेला अभ्यास केला होता आणि आता म्हणजे पेपर देऊन बाहेर निघालेलो आहे मॅथचा. मॅथसाठी 7 तोफांची सलामी. एकदम कठीण पेपर राहतो. व्हेरी डेंजरस. ज्याच्या ज्याला आलं त्याला आलं ते असा विषय. आपल्यासोबत आहे श्यामभाऊ. आज गणिताचा पेपर होता. काय म्हणतो? पेपर गेलेला आहे, पासिंग पुरता पेपर लिहिलेला आहे. आता आम्ही पासिंग पुरता पेपर आज लिहून आलेले आहे आणि काही विषय नाही, पास होणार आहे. तर मग काय विषय आहे तुमचा? काय वाटतं तुम्हाला आजचा पेपर कसा लिहिलाय तुम्ही? 60 पैकी 100 मार्काचा लिहून आलोय पेपर. असा सोडून आला, असा सोडून आलेलं आहे. अरे भावांनो, तुम्ही म्हणणार होते 22 जानेवारीला पेपर देणार, पण तुम्हाला वाटतंय आजचा पेपर आमचा खूप चांगला गेला आहे. टीपीचा पेपर लागू शकतो पण एलईडी मध्ये, आता एलईडीसी मध्ये असा विषय झाला की आपण पास त्या भाऊ तुम्ही The next day. सो मित्रांनो, वेलकम बॅक टू 3rd डे ऑफ पेपर. आज ग्राफिकचा पेपर आहे, काही विषय नाही, एकदम भारी पेपर आहे. आता आम्ही जवळपास 40 मिनटं अगोदर येऊन गेलेलो आहे कॉलेजला आणि आता वाट बघतोय केव्हा ते 40 मिनटं समजेन आणि 10:30 वाजता पेपर सुरू होईल. अजून काय म्हणू, काहीच नाही म्हणायला. पेपर झाले की जे होईल सर्व म्हणून. हां, MCQ पेनाने लिहायचे. तर MCQ पेनाने लिहायचे मित्रांनो. जिथं आम्हाला डाऊट आहे फक्त ऑप्शन लिहून यायचं आहे, ऑप्शन सोबत आन्सर बी लिहून यायचं आहे. पेनाने लिहायचं का पेन्सिल लिहायचं? पेनाने लिहायचं का पेन्सिलने लिहायचं? सो फ्रेंड्स, आता थोड्याच वेळात पेपर सुरू होणार आहे. 15 मिनिटांमध्ये पेपर सुरू होणार आहे आणि इथं आमचा प्रिपेरेशन चालू आहे. म्हणजे ते काय म्हणतात, पेन, पट्टा, पेन्सिल वगैरे वगैरे काढणं. सो सर्वांच्या चेहऱ्यावरती एकदम भारी माहोल आहे. आज सर्व रिलॅक्स आहे. पेपर इझी पेपर आहे मित्रांनो, काही विषय नाही. धन्यवाद. तुम्ही पाहू शकता सर्वीकडं प्रतीक तयारी चल रही है पेपर की जाने के लिए. चला बाय मित्रांनो, पेपर झाले की भेटूया आपण. काही विषय नाही, आत्ता फोडून येतो मी पेपर. जलवा है हमारा. जाणून घेऊया कसा गेलाय तुमचा पेपर. चांगला होता. 120 मार्काचा लिहिलेला आहे पेपर. 60 मार्काचा. ये
यस हम पास हो गए, हमें इतना ही चाहिए, बाकी काय भाडे में. तर आज संध्याकाळी सेलिब्रेशन झालं पाहिजे असं मोहितचं म्हणणं आहे, कारण की इतका भारी पेपर केलेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला काय सांगू, आता मिड सेमिस्टरला जसा गेला तसाच यावेळेस गेलेला आहे. आणि असे पेपर एकदम दिल गार्डन हो जाता है ऐसे पेपर लिख के आने के बाद. अशी बात आहे. तो व्हिडिओ आवडला अशी व्हिडिओ थांबा 14 दिवस बाकी ना अजून हां एक पेपर बाकी मित्रांनो अजून कोणता SBM. हां SBMचा बाकी आहे. तो देख सकते मित्रों फक्त काही नाही औरचे 4 केले म्हणताय. औरचे 4 केले तुम्ही समजता का म्हणजे किती गंभीर विषय. काही नाही मग मुलांनो आमचा एक पेपर झालेला आहे. याची ऑफर देऊ इच्छितो. हे 500 ची किंमत आहे. अरे पहिले माझं होते कोणाला नवीन एक मिनिट नवीन ॲडमिशन झालेले मुलं किंवा ज्यांचे बॅक लागायची अशी इच्छा आहे. नाही बॅक लागणं आहे असं समजलं आहे. हे आम्ही किती 500चं आम्ही तुम्हाला 200 जरी म्हणले तरी देऊन टाकू. नाही हो दाशी नुकसान नाही 250 रुपये. 250 ओके तुमचं नाही आमचं नाही. थांब आले तर पाहिजे. 2च महिने झाले वापरून तुम्ही ना. हे बघा हे सुद्धा एकदम नवीन आहे. थोडंसं फाटलेलं इडून 300 हो 300 कोणाला का लागत असेल त्यांनी त्वरित काय यूट्यूबवर एक कमेंट करा. आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येऊ. खरंच बॅक नाही लागणार ना. हा तर थांब माझ्याकडं हे बा थांबा हे बा एकदम क्वालिटी काहीच एरर उरर नाही आहे. सॉल्व करून आलेलं आहे. याच्यावर 120 मार्काचा पेपर कोणाला घ्यायचा तुम्ही सांगा. मी इथं 500 नाही 600 रुपयाला घेतलं होतं 40 गावामध्ये. ते थोडं महाग होतं. रेअर वस्तू आहे भेटत नाही होती. भेटत नाही ती ऐन टायमाला आम्हाला खूप 50% डिस्काउंट होती. 50% आणि तुम्ही जर का म्हणशाल आम्ही संपर्क साधा. ते कमेंट बॉक्स दिसतोय ना तिथं कमेंट टाका की मला घ्यायचे वगैरे. आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येऊ हे देण्यासाठी. एक्स्ट्रा सर्व्हिस भेटेल. आम्ही स्वतःहून द्यायला स्वतःच्या हाताने पैसे घेऊ एकदम डायरेक्ट असं. ते असं थांबा असं देऊ डायरेक्ट एकदम असं पुरा मानपान. तुम्हाला आमचे कस्टमर म्हणजे आमच्यासाठी देवासारखे. तुम्हाला पुरा मानपान देण्यात येईल. तर प्लीज मित्रांनो इफ यू वॉन्ट दिस कॉन्टॅक्ट मी. कमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू. आणि कमेंट सेक्शनची बात केली तर मग तुम्ही कधी चॅनलवर फर्स्ट टाइम माझा व्लॉग बघत असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून काय यार बेल आयकॉन दाबा. हां बेल आयकॉन दाबा. त्याच्याने तुम्हाला ते व्हिडिओच्या नोटिफिकेशन पडत जातील. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण की जो सीमित समय केली व्हिडिओला लाईक करा आणि त्याला 250 रुपयाला. आणि जो लाईक नाही करायचा तो फक्त व्ह्यूज देईल त्याला 300. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ म्हणजे हे सामान काय म्हणता याला काय ते काय म्हणते याला काय म्हणते याला काय म्हणते ते सुद्धा माहित नाही. पेपर द्यायला अरे फोल्डर डिलीट मारलं नवीन. बाय 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 गुड बाय. मला काम आहे तिकडं. आता उन्हामध्ये 45 डिग्री तापमान आहे आणि आम्ही चहा प्यायला चाललोय. तुम्हाला फक्त 50% डिस्काउंट 300 रुपये. 300 बाय 500चं 50% 300 न 600चं हो 600चं आहे 600. तब्येत बरी नाही होती मित्रांनो तरी मी पेपर फोडून आलेलो आहे. मग भाऊनी काल इंजेक्शन लावून आलेलं आहे. नाही म्हणजे पहिलीपासून तर आता किती तरी मी फर्स्ट इयरला 13 वर्ष आणि ते ज्युनियर के कोणते ज्युनियर के जे सिनियर के ते बी धरून घेते 3 वर्ष. किती वर्ष रे 19 नाही 14 15 16 म्हणजे मला 2 वर्षाचे असताना थोडी शाळेत टाकलं होतं. तर एक्झाम्पल धरून चालू 10-12 वर्षाचं म्हणजे माझं जे एज्युकेशन करिअर आहे आतापर्यंतचं झालेलं. तेवढ्या एज्युकेशन करिअरमध्ये मी कधीच ऑप्शनपर्यंत गेलेलो नव्हतो. पण हे काय म्हणताय कोणता पेपर होता तरी इंजिनिअरिंग आर्टच्या पेपरमध्ये फर्स्ट टाइम असं झाले की मी डायरेक्ट सर्व ऑप्शन सोडून आलो. म्हणजे पहिले जेवढी रिक्वायरमेंट होती 60 मार्काचा तेवढा सोडवला आणि मग दुसरा 60 म्हणजे 2.5 तासामध्ये 2 पेपर सॉल्व्ह करून आलेलो आहे मित्रांनो मी ग्राफिक्सचे. असं तुम्ही अजून करू शकता. सो विथ रेस्पेक्टिव्ह आहे आपल्याला 120 पैकी 60च पडणार आहे. कारण की 60च देऊ शकता ते. तर तुमच्यासाठी वॉर्निंग पण आहे ग्राफिक्स या विषयामध्ये माझा नान करू नये. मी स्टॉप मारणार या विषयामध्ये. सॉरी जास्ती बोलून गेलो.
धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. गुड बाय. एन्जॉय युअर लाईफ. आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. Several days later. सो गाईज लास्ट डे ऑफ पेपर आणि आता आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे कॉलेजकडं पेपर द्यायला युद्धभूमीवर. आणि शेवटचा पेपर आहे म्हणून चांगलंही वाटतं आहे. जीव घाबरते कारण की आम्ही एकदम उशिरा उठलेलो आहे आणि म्हणजे उशिरा अभ्यास करायला सुरुवात केलेला आहे. आता बघूया काय होतं. त्या विषयी चांगला जाईल ना रे. एकदम चांगला. आमची इच्छा आहे चांगला इच्छाशक्ती आहे की पेपर चांगला जाऊ का त्या विषयी. आज आता अशी इच्छा आहे माझा काही पेपर निघावा म्हणून हा चांगला जावा हीच इच्छा. थँक्यू गाईस. आता आपण भेटूया पेपर झाले की रिएक्शन घ्यायसाठी.